केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे. ते सातत्यानं शेतीच्या धोरणांच्या मध्ये ढवळाढवळ करून शेतमालाचे भाव पाडतं. त्यामुळे शेतकऱ्याला भाव मिळत नाही हा विचार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना केला होता आणि त्यांनी तब्बल 31 खासदार हे विरोधी पक्षाचे निवडून दिले होते. 48 पैकी 31 हा खूप मोठा आकडा आहे, जो आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष स्वतःला म्हणून घेतो. त्यांचे फक्त 9 खासदार या महाराष्ट्रामध्ये आहेत, मात्र 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून दिले, 13 काँग्रेसचे निवडून दिले, 8 शरद पवार राष्ट्रवादीचे निवडून दिले आणि 9 उद्धव ठाकरे यांचे निवडून दिले. मात्र आज शेतकरी पश्चाताप करतो आहे की या लोकांना आम्ही का निवडून दिलं, कारण की राज्य सरकार असो केंद्र सरकार असो आम्हा शेतकऱ्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय करत असताना हे तोंड इचकटायलाही तयार नाहीत, रस्त्यावर उतरणं तर दूर. मी तुम्हाला यांची नावं सांगतो. इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, गोवाल पाडवी नंदुरबारचे खासदार आहेत. त्या नंदुरबारचे अनेक शेतकरी फोन करतात की या फसवी कर्जमाफी, पीक विमा, इतर धोरणं. शोभा दिनेश बच्चाव धुळे, बळवंत बसवंत वानखेडे अमरावती, श्यामकुमार दौलत बर्वे रामटेक, प्रशांत यादवराव पडोळे भंडारा गोंदिया, नामदेव दसराम किरसान गडचिरोली चिमूर, प्रतिभा सुरेश धानोरकर चंद्रपूर, रवींद्र वसंतराव चव्हाण नांदेड, कल्याण वैजनाथ काळे जालना, शिवाजी बडप्पा काळगे लातूर, प्रणिती सुशीलकुमार शिंदे सोलापूर, छत्रपती शाहू शहाजी महाराज कोल्हापूर, वर्षा एकनाथ गायकवाड मुंबई. विशाल पाटील हे प्रो काँग्रेस आहेत, त्याच्यामुळे त्यांना काँग्रेसच्याच नेत्यांनी सपोर्ट केला होता. सो विशाल पाटील पण त्यांच्यापैकीच एक आहेत, सांगलीचे खासदार. हे 14 लोक आहेत. त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आपण मुंबईतले लोक सोडून देऊ, ज्यांच्या शेतीशी कनेक्ट असे राजाभाऊ वाजे नाशिक, ओम प्रकाश राजे निंबाळकर धाराशिव, भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी, संजय उर्फ बंडू जाधव परभणी, नागेश पाटील आष्टीकर हिंगोली, संजय देशमुख यवतमाळ वाशिम. या लोकांची जबाबदारी नाही का? यांचा 95% मतदार शेतकरी आहे. मान्य आहे की केंद्र सरकारचं सरकार वेगळं आहे, तुमचं सरकार नाही, पण तुम्ही या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकता. खासदार या पदाचा वापर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार, सुप्रिया सुळे बारामती, अमोल कोल्हे शिरूर, निलेश लंके अहिल्यानगर, भास्कर बगरेसर दिंडोरी, सुरेश म्हात्रे भिवंडी, बजरंग सोनवणे बीड, धैर्यशील मोहिते म्हाडा, अमर काळे वर्धा. तर हे जे लोक आहेत, या सगळ्या लोकांची मी ज्यांची नावं घेतली, यांचा 95% मतदार हा शेतकरी असताना हे तोंडातून ब्र शब्द काढायला तयार नाहीत. विरोधी पक्षांची सध्याची भूमिका काय झाली आहे की राज्य सरकार असो केंद्र सरकार असो, त्यांनी शेतकऱ्यांवर कितीही मोठा अन्याय केला तर यांनी फक्त प्रतिक्रिया द्यायची, पत्रकार परिषद घ्यायची, सगळायचं हाडूक फेकून द्यायचं, अशा पद्धतीचं यांनी सगळं लावलेलं आहे. त्यामुळे या महाविकास आघाडीचा यांचे आपण एवढे खासदार निवडून दिले, यांच्या पक्षाने आपण एवढी ताकद दिली, मात्र ते काही कामाचे नाहीयेत. मला अपेक्षा होती की ही फसवी कर्जमाफी झाल्यानंतर हे 31 खासदार जर का महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरले, हे 31 खासदार जर का मुंबईच्या एखाद्या शिवाजी पार्क सारख्या ठिकाणी जाऊन बसले, हे 31 खासदार एक कुठे एक केंद्रबिंदू निवडून जर का उपोषणाला एक दिवस जरी बसले, तर मुख्यमंत्री नाही नरेंद्र मोदी दखल घेतील पंतप्रधान आणि सांगतील मुख्यमंत्र्यांना फोन करून की ते कर्जमाफी ते करा. आज उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती की तुम्ही सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली होती, मात्र तुम्ही दिलेल्या कर्जमाफी महात्मा फुले साहेबांच्या नावाने जी कर्जमाफी दिली होती ते शेतकरी वगळण्यात आलेले आहेत. काय शिवसेनेचं कर्तव्य नाही? तुम्हाला मतदान लोकांनी केलं नाही, तुमचे 9 खासदार निवडून दिले. शरद पवार साहेब, तुम्ही खूप मोठे शेतकरी नेते आहात, शेतीचे जाणकार आहात, मात्र अशामध्ये तुम्ही पंतप्रधानांचं कौतुक करण्यात बिझी आहात. इकडे काँग्रेसचे काय मेळ चाललाय? आणि जर हे लोक असेच करत असतील तर यांना आम्ही का निवडून द्यावं हा प्रश्न निर्माण होत नाही. आम्ही मोठ्या आशेनं निवडून दिलं, शेतकऱ्यावर जो अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फुटेल म्हणून तुम्हाला निवडून दिलं, मात्र तुम्ही चकार शब्दही काढायला तयार नाही, तुम्ही रस्त्यावर उतरायला तयार नाही. तुमचे कामं, जे लोक कुठल्याच पदावर नाहीत, जे लोक काहीच नाहीत, असे आमच्यासारखी फाटकी लोक तुमची कामं करतात, मग तुम्ही काय त्या ठिकाणी संसदेतला घंटा वाजवायला त्या ठिकाणी जाणार का? अरे संसदेतही विषय मांडा. आणि आता तुमचं काही सेशन सुरू नाहीये, आता तुमच्या मतदारसंघातल्या लोकांमध्ये जा, त्यांच्यामध्ये रोष किती आहे ते पहा, आणि जरा आपापल्या जिल्ह्यात जरी मोर्चा काढला ठीक होईल. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना विनंती करो, शरद पवार साहेबांना विनंती करतो, उद्धव ठाकरे साहेबांना विनंती करतो की तुमचे जे 12-12, 13-13, 8-8, 9-9 खासदार आहेत, या सगळ्या खासदारांना एकत्र करून चांदा ते बांधा एक पदयात्रा काढा. ट्रिगर असलेला पीक विमा चालू करायला त्या देवाभाऊला सांगा. त्याच्यानंतर एक कर्जमाफी जी फसवी केली आहे तर 2017 पासून 2026 पर्यंतची सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करायला सांगा. ही कर्जमाफी नसून
बँकांकडे शेतकऱ्यांनी कर्ज कसं वसूल करून द्यायचं अशा पद्धतीची योजना आहे आणि आपलं सरकार, आपला मुख्यमंत्री त्यांचा अधिकृत एजंट म्हणून काम करतोय हे त्या शासन निर्णयातून स्पष्ट दिसतंय. आम्ही एवढं बेंबीच्या देठापासून बोलतो या सरकार विरोधात आणि तुमचे लागेबांधे आहेत ते लागेबांधे सोडा आणि रस्त्यावर या. आणि तुम्हाला सुद्धा विनंती करतो, हा व्हिडिओ तुमच्या खासदारापर्यंत गेला पाहिजे, हा व्हिडिओ तुमच्या आमदारापर्यंत गेला पाहिजे, हा व्हिडिओ तुमच्या लोकप्रतिनिधीपर्यंत गेलेला पाहिजे. किमान एका माणसानं 10 ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा. उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत जाऊ द्या. रोहित पवार आता ते आंदोलन करतायत पंढरपूरला, त्यांच्यापर्यंत जाऊ द्या. ते आंदोलन करतील, पण याच महाविकास आघाडीतील लोक त्यांचं आंदोलन मोठं होऊ नये म्हणून प्रयत्न करणार आहेत. हे मला सगळे यांचं अंतर्गत राजकारण माहिती आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक ग्रुपवर शेअर करा, तुमच्या आमदारापर्यंत जाऊ द्या, तुमच्या खासदारापर्यंत जाऊ द्या. जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या वेदना, आपल्या भावना, आपल्यावरचा अन्याय ह्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजेत. किंवा या सगळ्यांनी एक वातावरण, म्हणजे काय निवडणूक आली तेव्हाच रस्त्यावर उतरायचं का? सध्या शेतकऱ्यावरचा अन्याय तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही सगळ्यांनी उतरलं पाहिजेत. मी तुम्हाला आवाहन करतो शेतकऱ्याचा मुलगा म्हणून. धन्यवाद.